नमस्कार. आज मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या भन्नाट अशा काही टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत तर करता येणारच आहे, त्यासोबतच अवघड दररोजची किचकट कामे देखील सोपी होतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आपल्याकडे असे फॅशनेबल डिझायनर काही मंगळसूत्र नक्कीच असतात, जे की आपण चेंज करतो. आजकाल सर्वांकडे असे आवडीचे वेगवेगळे मंगळसूत्र असतात. तर त्यामध्ये जास्त करून तर बघा, हे जे मागचं हुक असतं ना, यामध्ये अशा प्रकारे केस अडकतात. तुमच्यासोबतही असा प्रॉब्लेम नक्कीच कधी ना कधी झाला असेल, की या हुकामध्ये अशा प्रकारे ना मागचे केस अडकतात, केस ओढले जातात. त्यासोबतच बघू शकता, अगदी त्याच्या साईडचे जे मणी आहेत ना, त्यामध्ये देखील या हुकमुळे पूर्ण केस अशा प्रकारे अडकले आहेत. नक्कीच तुम्हालाही हा प्रॉब्लेम कधी ना कधी आला असेल, पण आजपासून येणार नाही. किंवा या त्रासामुळे आर्टिफिशियल जे मंगळसूत्र घालायचे तुम्ही बंद केले असतील, तो देखील प्रॉब्लेम येणार नाही. तर यासाठी बघा, आपल्याकडे असणारा ट्रान्सपरंट टेप आपल्याला घ्यायचा आहे. चिकटपट्टी ट्रान्सपरंट असलेली घ्या, नसेल तर दुसरी देखील घेऊ शकता. तसंही केसाच्या मागे एवढं काही दिसत नाही आणि तसा छोटासा भाग आपल्याला असा कट करायचा आहे. आणि हे जे हुक असतात ना, याच्या बघा, या भागावरती याला लावायचं. अगदी सोन्याचे जरी मंगळसूत्र असतील ना, त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, एकतर पडण्याची भीती राहणार नाही. हुक काही त्यामध्ये अडकलं की मोठं होतं आणि पडण्याची भीती असते. पडण्याची भीती नाही, त्यासोबतच केस यामध्ये अडकणार नाहीत. म्हणजे आपला डबल इथे फायदा होणार आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी अगोदरच्या मंगळसूत्राला देखील हे लावलं होतं आणि एका मंगळसूत्राला लावलं नाही आणि त्याला वापरलं, तर किती जास्त केस यामध्ये अडकले आहेत. तुम्हीही यानंतर अशा प्रकारचे मंगळसूत्र घालण्या अगोदर ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि आवडली असेल तर शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे, आता बघा, बऱ्याच वाळवणाचे पदार्थ आपण बनवतो किंवा ज्वारी, तांदूळ, धान्य अशा प्रकारे वेगवेगळे उन्हामध्ये चांगलंच कडक ऊन पडलं की वाळायला टाकतो आणि त्याला वर्षभरासाठी साठवून ठेवतो. पण बऱ्याच वेळा उन्हामध्ये चांगलं धान्य वाळवून देखील बऱ्याच वेळा त्यामध्ये किडे होतात किंवा जाळी लागते, खराब होतात हे धान्य. आपण विचार करतो, मी तर चांगलं याला वाळवलं होतं, तरी कसं काय हे धान्य खराब होत आहे. तर बघा, किती चांगलं वाळवलं तरी तुम्ही कुठे ठेवता, कसं वातावरण आहे त्यानुसार तुमचं धान्य कमी जास्त दिवस टिकतं. पण कसंही वातावरण असू द्या किंवा कुठेही ठेवू द्या, जर तुम्हाला वर्षभरासाठी व्यवस्थित धान्य ठेवायचं असेल ना, तर त्यासाठी बघा, पेपर घ्यायचा, स्वच्छ पेपर घ्यायचा, ओलसर पेपर घ्यायचा नाही. आणि त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे कापूर. तर बघा, 4-5 किलो धान्यासाठी ना 2 कापूरच्या वड्या आपल्याला इथे लागणार आहेत. त्यानुसार तुम्ही अंदाज लावा. तुमच्याकडे जर पोतं, 2 पोते असे धान्य असतील, तर त्यामध्ये तुम्हाला हे किती लावावं लागेल. तर बघा, कापूर घ्यायचा, कापूरची वडी आणि पेपरमध्ये अशा प्रकारे ठेवायची. आणि या पेपरला ना व्यवस्थित कापूर भोवती गुंडाळून टाकायचं. असाच कापूर टाकायचा नाही धान्यामध्ये, त्यामुळे ना धान्याला वास बसतो कापूरचा आणि दळल्यानंतरही तो वास जात नाही. त्यामुळे ना अशा प्रकारे कागदाच्या एखाद्या छोट्याशा भागामध्ये याला ठेवा. आणि जसं मी म्हटलं, धान्य कमी जास्त आहे त्यानुसार मध्ये मध्ये धान्य पोत्यामध्ये भरत असताना या छोट्या पेपरच्या गोळ्या टाका. म्हणजे तुमचं धान्य कधीच खराब होणार नाही, वर्षभर व्यवस्थित टिकून राहील. आता यानंतरची बघा, सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे, इथे आपण बऱ्याच वेळा बघतो की उन्हाळ्यामध्ये ना ऊन जास्त झालं की गूळ जे आहे आपल्या घरातील, तर गूळ असा पगळायला लागतो किंवा थोडासा असा मेल्ट होतो आणि अगदी बऱ्याच वेळा तर तो वेगळाच त्याचा वास देखील यायला लागतो. असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल उन्हाळ्यामध्ये किंवा इतर पावसाळ्यामध्ये, तर काय करायचं बघा, डब्यामध्ये आपण असाच गूळ ठेवायचा नाही. बऱ्याच वेळा आपण असाच गूळ ठेवतो आणि आपलं काम झालं असं समजतो. पण यासाठी काय करायचं, ज्या पण डब्यामध्ये तुम्ही गूळ ठेवत असाल ना, तर त्यासाठी इथे आपल्याला कॅरी बॅग वापरायची आहे. एक कॅरी बॅग घ्यायची आणि या झाकणाच्या वरती अशा प्रकारे लावायची. म्हणजे हा जो गूळ आहे ना, किती पावसाळा असू द्या किंवा उन्हाळा असू द्या, अजिबात वितळणार नाही किंवा याचा वेगळा असा वास येणार नाही. आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर अगदी झाकणाच्याच मापाची कॅरी बॅग तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे नंतर जरी याला कट करून घरामध्ये ठेवलं तरी दिसणारही नाही आतून आणि व्यवस्थित हे म्हणजे खराब होणार नाही. हवाबंद डब्यासारखं हे यामध्ये राहील, कारण की एअरटाईट कंटेनर आपल्याकडे असतीलच असं नाही. पण अशा प्रकारे तुम्हाला जर ज्या वस्तू हवेने खराब होतात असं वाटत असेल किंवा त्यामध्ये हवा जाऊ द्यायची नसेल, तर झाकणावरती अशा प्रकारे कॅरी बॅग लावा. म्हणजे त्या वस्तू जास्त दिवस टिकतात. यानंतर बघा, आता इडली तांदूळ आपण भिजू घातले की बऱ्याच वेळा काय होतं, आपण जास्त चांगलं पीठ फुगू दिलं तरीही आपले जे इडली आहे किंवा आप्पे आहेत किंवा इतर पदार्थ मऊ होत नाहीत, सॉफ्ट होत नाहीत. आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो, आपण तर याला चांगलं असं फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं, फुगण्यासाठी ठेवलं होतं, हे कसं काय होतं. तर यासाठी बघा काय करायचं, जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालाल ना, जास्त करून तर एकत्रच भिजत घालायची. म्हणजे कसं, चांगली ही व्यवस्थित भिजते. आणि त्यासोबतच यामध्ये टाकायचा थोडंसं मीठ.
मीठ 1 ते 1.5 चमचाभर मीठ टाकायचं. तांदूळ आणि डाळच्या प्रमाणानुसार मीठ टाका आणि याला भिजत घालायचं जसं तुम्ही तुमच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे भिजत घालून नंतर बॅटर तयार करतात त्यानुसार. आता यानंतर हे पाणी आपण फेकून देणार आहोत, त्यामुळे थोडंफारच यामध्ये मीठ राहतं आणि त्यानुसार आपण बॅटरमध्ये कमी जास्त मीठ टाकू शकतो. यामुळे तुमची इडली किंवा याचं बॅटर खूप लवकर फुगतं आणि खूप छान मऊ लुसलुशीत अशा इडल्या आपल्याला यामधून तयार करता येतात. यानंतर बघा आपल्याकडे असणारं हे जे रबर आहे ना मोठं, बऱ्याच वेळा काय होतं लूज होतं. लूज झाल्यानंतर काही कामाचं नाही, केसांवरती बसत नाही म्हणून आपण फेकून देतो. याला फेकून न देता आपल्या ज्या बांगड्या असतात स्टोनवाल्या, वेल्वेटवाल्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या, तर त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर एका रबरमध्ये अशा भरपूर बांगड्या बसतात. तर किंवा पर्समध्ये कुठे बांगड्या घेऊन जायच्या असतील, स्टोनच्या बांगड्या असतील तर स्टोन पडण्याची भीती असते, तर अशा प्रकारे सेफली तुम्ही घेऊन जाऊ शकता. एकतर घरामध्ये ठेवला तर घरही ऑर्गनाइज होईल आणि बांगड्या देखील खराब होणार नाहीत. आता बघा यामध्ये ना बऱ्याच बांगड्या मी टाकलेल्या आहेत. अजून यामध्ये बऱ्याच बांगड्या बसू शकतात, एवढी जागा शिल्लक आहे. मोठ्या रबरमध्ये एका हाताच्या पूर्ण बांगड्या भरपूर अशा बसतात. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टीप आहे बघा, बऱ्याच वेळा काय होतं आपण घरामध्ये भरपूर अशा छोट्या छोट्या समस्या येतात ज्यामध्ये की केमिकल इतर काही वापरतो तरी आपला प्रश्न सुटत नाही. पण या छोट्याशा उपायाने तुमचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार आहे. तो कसा, चला बघूयात. यासाठी आपल्याला इथे एक वाटी लागणार आहे. त्यामध्ये टाकायचा कापूर. कापूर मी बारीक पावडर करून ठेवलेला आहे, तो यामध्ये मी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डेटॉल लिक्विड. आपल्या घरी नक्कीच डेटॉल लिक्विड असतं, डेटॉल लिक्विडचा नक्की वापर करा. अर्धा झाकण किंवा तुम्ही जे कापूर घेतला आहे ना त्याच्या कमी जास्त प्रमाणानुसार डेटॉल इथे थोडंसं टाकायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी टाकायचं. अर्धा चमचा एवढं पाणी मी टाकलेलं आहे. आता बघा हे जे सोल्युशन आहे ना जास्त प्रमाणात स्प्रे बॉटलमध्ये भरून देखील तुम्ही वापरू शकता किंवा ही दुसरी पद्धत आहे याला वापरण्याची. तर इथे बघा मी वाती काही कापसाच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही साधा कापूस घेऊ शकता. आणि या पाण्यामध्ये चांगल्या अशा बुडवून घ्यायच्या, डिप करून घ्यायच्या. आणि जसं मी म्हणलं स्प्रे बॉटलमध्ये वापरत असाल स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरजेनुसार स्प्रे करू शकता. एकदाच बनवून भरपूर ठेवलं तरी चालतं, पाहिजे तेव्हा वापरता येतं. आता बघा या वाती आहेत ना यामध्ये मी चांगल्या अशा पाण्यामध्ये भिजवून बुडवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा आपल्याला इथे ना या वाती एखाद्या काटेपिनमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहेत किंवा सुई दोऱ्यामध्ये देखील तुम्ही याला घालून घेऊ शकता. तर एका ठिकाणी असं चांगलं मी याला घेतलेलं आहे. थोडं लिक्विड शिल्लक आहे तर अजून 1-2-4 वाती मी तयार करून घरामध्ये अडकवणार आहे. तर बघा आता या वाती ज्या आहेत ना काटेपिनमध्ये अडकवलेल्या, त्या घरामध्ये अशा कुठेही तुम्ही जिथे तुम्हाला वाटत असेल की घरातून पाल खूप जास्त दिसते, चिलट होतात, मच्छर येत आहेत, तर अशा ठिकाणी दरवाजाच्या खिडकीच्या आजूबाजूला किचनमध्ये कुठे ठेवायचं. म्हणजे कसं अजिबात हे जे अनावश्यक घरामध्ये कीटक असतात ना ते निघून जातात आणि आपल्याला यामुळे त्रास होत नाही. अगदी नॅचरल घरगुती उपाय आहे, एकदा नक्की करून बघा. आणि हो, सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.